नमस्कार. आपल्या लाडक्या बालभारती रिवाइंडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चला आज पुन्हा एकदा आपल्या आठवणींच्या शाळेत जाऊया. त्या जुन्या दिवसांची पानं जरा उलटवूया. आठवते का ते जिल्हा परिषदेच्या शाळेचं मातीचं अंगण, जिथे पहिला पाऊस पडला की अख्खा वर्ग खिडकीत जमा व्हायचा. आणि तो पावसाळ्यात मातीचा येणारा सुगंध. आहाहा. ओल्या चप्पला, वर्गाबाहेर रांगेत ठेवलेल्या आणि हातात आपलं बालभारतीचं पुस्तक. चला आज त्याच पुस्तकातल्या एका कवितेच्या आठवणीत पुन्हा एकदा रमून जाऊया. आज आपण ज्यांची कविता अनुभवणार आहोत, ज्यांनी हा पाऊस आपल्यासाठी शब्दांमध्ये बांधून ठेवलाय, ते आहेत कवी बाळ सीताराम मर्ढेकर. बाळ सीताराम मर्ढेकर म्हणजे मराठी नवकाव्याचे प्रणेते. त्यांनी कवितेला एक अगदी नवीन रूप दिलं. त्यांच्याच मर्ढेकरांची कविता या संग्रहातून ही कविता घेतलेली आहे, जी आपल्याला आषाढ श्रावणातल्या त्या प्रसन्न वातावरणाचा अनुभव देते. चला तर मग पुन्हा एकदा लहान होऊया आणि या शब्दांच्या सरींमध्ये चिंब भिजूया. आला आषाढ श्रावण, आला पावसाच्या सरी, किती चातक चोचीने द्यावा वर्षाव तू तरी. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी. काळ्या ढेकळांचा गेला गंध भरून तळ्यात, काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी. चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली, ओल्या कौलार कौलारी मेघ हुंगतात लाली. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी. ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी. मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, येता आषाढ श्रावण निवतात दिशा पंथ. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने द्यावा वर्षारे तू तरी. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी. चला आता जरा खोलवर जाऊया आणि या कवितेचा जो भावार्थ आपल्या पुस्तकात दिलाय तो समजून घेऊया. एक एक कडवं, एक एक ओळ. बघा, सुरुवातीलाच कवी पावसाळ्याचं स्वागत करतायत. ते म्हणतायत, आषाढ श्रावण महिने आलेत, पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत आणि सगळा निसर्ग जणू काही नव्याने जागा झालाय. आणि मग येतात चातक पक्षाच्या ओळी.
पण मर्ढेकरांनी इथे चातक पक्षाचाच उल्लेख का केला असेल? याचं उत्तर ना आपल्या पुस्तकातच आहे. चातकाबद्दल अशी एक समजूत आहे की तो फक्त आणि फक्त पावसाचंच पाणी पितो आणि म्हणून तो ढगांची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. कवी म्हणतात, अगदी त्या चातकासारखंच आपलं मन सुद्धा या पावसाची वाट पाहत आहे. आता बघा, पाऊस जमिनीवर आलाय आणि कवी आपल्याला त्या पहिल्या थेंबाची जादू सांगतायत. तो पहिला पाऊस जेव्हा काळाशार मातीच्या ढेकळावर पडतो ना, तेव्हा एक सुगंध येतो, तो मृदगंध. कवी म्हणतात, तो सुगंध जणू फुलांच्या कळ्यांमध्ये जाऊन बसलाय. आणि तो उन्हाळ्यातला धुळीने भरेला डांबरी रस्ता, तो सुद्धा आता पावसाने स्वच्छ, निर्मळ आणि अगदी निवांत झालाय. जमिनीवरून आता कवी आपल्याला थेट झाडांच्या पानांवर घेऊन जातायत, तिथलं नाजूक सौंदर्य बघायला. पावसानं भिजलेल्या त्या पानांवरच्या रेषा जणू काही ओले पक्षी बसून त्या वाचतायत आणि सगळीकडे सगळं रान, शेती अगदी पोपटी रंगाची झालीय, जसं काही निसर्गानंच एक सुंदर नक्षीकाम केलंय. आणि मग येतो कवितेचा शेवट, जिथे कवी सांगतात की हा पाऊस फक्त बाहेर नाही तर आपल्या आत, आपल्या मनावर काय परिणाम करतो. इथे मनी तापलेल्या तारा हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे. याचा अर्थ काय? तर पुस्तकात सांगितलंय, आपल्या मनातलं दुःख, चिंता, राग. कवी म्हणतात की या पावसाने फक्त रस्ते आणि दिशाच नाही तर आपल्या मनातल्या त्या तापलेल्या तारा, म्हणजे त्या सगळ्या चिंता, काळजी, दुःख सगळं काही शांत होतं, निवतं. खरं आहे ना, पाऊस फक्त जमिनीला नाही, आपल्या मनालाही असाच गारवा देऊन जातो. ही कविता ऐकताना आपल्याला आपली शाळा आठवली का? ते पावसाळ्यात वर्गात बसून खिडकी बाहेर पाहत कविता म्हणण्याचे दिवस. आठवतंय, गुरुजी किंवा बाई कविता म्हणायचे आणि आपण सगळे त्यांच्या मागे. या कवितेतली कोणती ओळ आपल्या मनाला सगळ्यात जास्त स्पर्श करून गेली? मला खात्री आहे प्रत्येकाकडे पावसाळ्याची अशीच एखादी खास आठवण असणारच. ती आठवण आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. बालभारती रिवाइंड्सला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आठवणींचा हा पाऊस असाच बरसत राहील आणि आपण तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकू. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर कवितेसोबत. तोपर्यंत नमस्कार.